पुण्यामधील कात्रजच्या राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये पहिल्यांदाच एक्झॉटिक प्रजातीचा समावेश होणार आहे। आफ्रिकन हमाद्रायस बबून ही माकडाची जोडी पुढील 2 महिन्यांमध्ये दाखल होणार आहे। त्यासाठीची तयारी ही राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये सुरू आहे। त्यासोबत पिसोरी, 2 लांडगे आणि 1 शेकरू सुद्धा प्राणी संग्रहालयामध्ये दाखल होणार आहे। पुण्यामधील रांजणगावमध्ये हत्या प्रकरणामध्ये एका आरोपीला अटक झाली आहे। या आरोपीनं एका महिलेची आणि तिच्या 2 चिमुकल्या मुलांची हत्या केलेली आहे। तसंच या संदर्भातले पुरावे नष्ट केले होते। प्रेमसंबंधामधून ही हत्या झाल्याची माहिती तपासातून समोर आली आहे। पुण्यामधील भोरमध्ये 60 शाळा पुणे मॉडेल स्कूल या प्रकल्पाअंतर्गत विकसित होणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन निधीतून या शाळांसाठी 56 कोटी 92 लाखांची तरतूद करण्यात आली आहे। या प्रकल्पाअंतर्गत नव्या खोल्या, व्यासपीठ, प्रवेशद्वार, हँडवॉश स्टेशन्स, शौचालय, संरक्षक भिंती यासारख्या सुविधा उभारल्या जाणार आहेत। पुण्यातील भोरमध्ये बनेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन करण्यात आलं। खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते हे भूमिपूजन झालं। यावेळी बनेश्वर मंदिरातील शिवलिंगाची विधिवत पूजा करण्यात आली। या रस्त्याच्या कामासाठी 2 कोटी 41 लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय। मावळमधील लोहगड किल्ल्याजवळ भूस्खलन झालंय। सततच्या पावसामुळे किल्ल्यालगतचा काही भाग कोसळलाय। सुदैवानं जीवितहानी टळली आहे, मात्र नागरिकांना प्रशासनानं सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत। मंजरमध्ये आठवड्याभराच्या विश्रांतीनंतर पावसानं हजेरी लावली। आठवड्याभरानंतर पावसानं हजेरी लावल्यामुळे बळीराजा सुखावलाय। सध्या शेतकऱ्यांची खरीप हंगामामधली पेरणीची लगबग सुरू आहे।